एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाबाबत अमेरिकेतील न्यायालयाने मंजुरी दिलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी 26/11च्या हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचं भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ही मंजुरी दिली आहे। तहव्वूर राणा 26/11च्या हल्ल्यातला आरोपी आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, खूप मोठी बातमी। खूप मोठी बातमी आहे। तहव्वूर राणा जो मुंबई 26/11ला जो हल्ला झाला होता त्यामधला प्रमुख दोषी आहे। अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला भारताला प्रत्यार्पण करण्याकरता मंजुरी दिली आहे आणि अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये जो करार झालेला आहे त्या प्रत्यार्पण करारानुसार तहव्वूर राणाला भारताला प्रत्यार्पित करण्यात आपल्याला माहित असेल डिसेंबर 2024 मध्ये अमेरिकन सरकारने प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणा याचिका दाखल केली होती। ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे। सध्या तहव्वूर राणा जो आहे लॉस एंजेलिसच्या तुरुंगामध्ये आहे आणि ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली होती। खास करून त्याला 35 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावणी झाली होती। पण सध्या तो अमेरिकेत असलेला हा तहव्वूर राणा आता भारतात येणार आहे आणि त्याच्यावरती भारतात देखील कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे आता तहव्वूर राणा भारतात केव्हा येतो आणि त्याच्यावर कशा प्रकारे कारवाई केली जाते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। अगदी प्रशांत, धन्यवाद आपण माहिती दिली त्याबद्दल।